महाराष्ट्रातील तमाम माझ्या लिंगायत समाज बंधू भगिनींना सप्रेम शिवशरणार्थ. मी डॉक्टर बसवराज बगले, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती मंगळवेढ्याचा अध्यक्ष आहे. गेली 30 वर्ष आपल्या लिंगायत समाजाच्या चळवळीत मी सक्रिय सहभागी आहे. सामाजिक न्याय विभागानं एक शासन आदेश जारी केला की त्या आदेशात अमृत योजनेअंतर्गत हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत यांचा समावेश करावा आणि त्यांना आर्थिक लाभ द्यावा. अमृत योजना ही अशी आहे की महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील, फक्त लिंगायत नव्हे, सगळ्या समाजाचे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकात मोडणाऱ्या लोकांसाठी ही योजना आहे. मग आपण लिंगायत लोक खुल्या प्रवर्गात आहोतच. जे कोणी आमचे समाज बांधव आर्थिक दुर्बल घटकात मोडत असतील ते या योजनेचा लाभ घेण्यास मागही पात्र होते, आजही पात्र आहेत, उद्याही राहतील. आपण खुले आहोत, आमच्याकडं दाखला आहे आर्थिक दुर्बल घटकाचा, तर आम्ही त्या योजनेचा, अमृत योजनेचा फायदा घेऊ शकतो. पुन्हा आज नव्यानं शासन आदेश काढून हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत ह्या शब्दांची घुसमट त्यात करायची काय गरज होती? बरं, कुणी सांगितलं ह्यांना आदेश काढायला? महाराष्ट्रातल्या एका तरी लिंगायत समाज बांधवांनी याविषयीची मागणी केली का? अमृत योजनेतनं आम्हाला लाभ द्या बाबा म्हणून एक तरी अर्ज किंवा एक जुना रेफरन्स कुठल्या लोकप्रतिनिधींचा मला त्यांनी दाखवावं. कुणाचीही मागणी नसताना स्वतःहून सामाजिक न्याय विभाग हा आदेश काढतो आणि आमच्या लिंगायत समाज बांधवांमध्ये संभ्रम पसरवून वेड्यात काढायचा हा धंदा या सामाजिक न्याय विभागाने या ठिकाणी मांडलेला आहे. बंधूंनो, अमृत योजना 2006 साली एकदा राबवली गेली, म्हणजे 20 वर्षापूर्वी. किती लोकांना त्याचा, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांना ह्या ट्रेनिंगचा फायदा झाला, त्याला अनुदान दिले. ह्या अमृत योजनेमधून फक्त शॉर्ट हँड आणि टंकलेखन, टायपिंग आणि शॉर्ट हँडसाठी अनुदान दिलं जातं 6,500 रुपयांचं. ते 6,500 रुपये आपल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना कधी मिळणार आहेत? आपण 10वी किंवा 12वी पास असू किंवा ग्रॅज्युएट असू, जाऊन ते ट्रेनिंग घ्यायचं, शासनाच्या इन्स्टिट्यूटमध्ये फी भरून ट्रेनिंग घ्यायचं, 6 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करायचं, किंवा दुसरंही कुठलंही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण पूर्ण करायचं, त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं, पास झालो तर मार्कलिस्ट आणि बाकीचे डॉक्युमेंट जोडून सामाजिक न्याय विभागाकडे आपण अर्ज करायचा. तो अर्ज मंजूर झाला तर मला 6,500 रुपये मिळणार. डोमेसाईल सर्टिफिकेट काढा, उत्पन्नाचा दाखला काढा, ह्याच्यात 1,500-2,000 रुपये माझे खर्च होणार आहेत, प्लस 5,000-6,000 रुपये मी त्या ट्रेनिंगसाठी जमा केलेलो असतो. हा सगळा खर्च मला कधी मिळणार आहे? अमृत योजनेतनं मंजुरी मिळाल्यानंतर. किती टक्के माझ्या लिंगायत समाज बांधवांना ह्याचा फायदा होणार आहे? अमृत योजनेतून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील किती लाभार्थ्यांना याचा फायदा झाला? किती अनुदान दिलं गेलं? काहीच नाही. मग आता 20 वर्षानंतर ही योजना राबवण्यासाठी ती चालूच आहे, परंतु त्यात पुन्हा हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत शब्द घुसवून शासनाचा काय उद्देश सफल होणार आहे? मग ज्यांच्या शाळेच्या दाखल्यावर किंवा जातीच्या दाखल्यावर फक्त लिंगायत असा उल्लेख आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभ मिळाला तरी त्या ट्रेनिंगपासून माझा कौशल्य विकास होईल. 6,500 रुपयासाठी एवढा सगळा मी आटापिटा करायचा मिळालं तरच खरं आहे. कारण महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी निर्मिती झाली ती उपकंपनी केली सामाजिक न्याय विभागाकडून. घाई गडबडीत 50 कोटी रुपये आम्ही ह्या योजनेसाठी देत आहोत अशी घोषणा सन्माननीय सरकारच्या प्रमुखांनी केली आणि गेल्या 3 वर्षात फक्त 4.5 लाख रुपये राज्यासाठी रिलीज झालेले आहेत. 4.5 लाख रुपयातले 2 लाखांचं सुद्धा कर्ज किंवा बीज भांडवल किंवा अनुदान कुठल्याही जिल्ह्यात कुणाला दिलं गेलेलं नाही. मग काय उपयोग त्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा? आज आमच्या प्रत्येक समाज बांधवांची मागणी आहे, लिंगायतांमधील खुल्या प्रवर्गातील सुशिक्षित बेकार असतील, बेरोजगार असतील, तरुण तरुणी असतील, उद्योग व्यवसाय करू इच्छिणारे शेतकरी असतील, नागरिक असतील, त्यांना कर्ज द्या, आर्थिक सवलती द्या, ही आमची मागणी आहे. अमृत योजनेतनं कॉम्प्युटर टायपिंग करण्यासाठी किंवा शॉर्ट हँडसाठी 6,500 द्या, ही मागणी सर्वांची नाही, कुणाचीच नाही. एकाही लोकप्रतिनिधींनी किंवा एकाही व्यक्तीने जर मागणी केलेली असेल त्यांनी मला दाखवावं. मागणी न करता हिंदू लिंगायत घुसवा आणि वीरशैव लिंगायत घुसवा,
ही जी नाटकं राज्य सरकारची किंवा संबंधित विभागाची चालू आहेत हे कोणाच्या सांगण्यावरून चालू आहेत आणि काय उद्देशांचं आहे? म्हणजे लिंगायतांना पद्धतशीरपणे वेचून बाजूला ठेवायचं, ज्यांच्या कागदावर हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत आहे त्यांनाच या योजनेचा फायदा द्यायचा, ते पण 6,500. एकदा लाभ घेतला की कुठल्याही लाभापासून आपण वंचित राहणार. ही फेराफेरी आणि फसवणूक आमच्या समाजाची आहे. तो काय शासन निर्णय नाही. शासन निर्णय म्हणजे GR गव्हर्नमेंट रेज्युलेशन जे डिजिटल स्वाक्षरीने निघतं, राज्य सरकारच्या वेबसाईटवर बघायला मिळतं, ते नाही आहे. 20 ऑगस्टचं हे शासन आदेश आहे. सामाजिक न्याय विभागानं काढलेलं शासन आदेश. शासन आदेश हे बंधनकारक नसतं. आदेश दिला वरिष्ठांनी, पाळायचं की नाही अधिकाऱ्यांनी ठरवायचं, त्याची अंमलबजावणी होती की नाही हे नागरिकांनी बघायचं. नाही झाली आतापर्यंत. आता पुढे तर काय होणार आहे? हा शासन आदेश सामाजिक न्याय विभागाचा आहे, तो कुणावरही बंधनकारक नाही. शासन निर्णय म्हणजे गव्हर्नमेंट रेज्युलेशन GR असेल तर तो बंधनकारक राहिला असता. जरी बंधनकारक झाला किंवा नाही झाला तरी वीरशैव हिंदू लिंगायत किंवा वीरशैव लिंगायत शब्द नाही टाकला असता तुम्ही, तरी मी माझा दुर्बल घटकातला समाज बांधव जाऊन खुल्या प्रवर्गातनं त्यातले लाभ घेतलेच असते. मग आज जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायतांची पद्धतशीर गोती करायची. 90% लोकांच्या दाखल्यावर आणि कागदावर लिंगायत असा शब्द आहे. काही ठिकाणी हिंदू नाही किंवा काही ठिकाणी वीरशैव तर संबंधच नाही. वीरशैव म्हणजे काय ह्याचा उलगडा मला तरी अजिबात झाला नाही. ज्यांना कुणाला महाराष्ट्रातल्या आपल्या समाज बांधवांना वीरशैव या शब्दाचा अर्थ उलगडून मला सांगता येईल त्यांनी मला सांगावं. वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला निघालेले आमचे काही समाज बांधव आहेत. कुठल्या तरी पक्षाचा लाळ घोटेपणा करायचा आणि त्यांचं उदोउदो करायचं. करा, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपला स्वाभिमान कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली ठेवा, माझी हरकत नाही. परंतु अभ्यास न करता, कुठल्याही गोष्टीचं आकलन न करून घेता अफवा पसरवतो. परवा कोल्हापुरात लाखोंचा जनसमुदाय जमा झाला. ते लिंगायत समाजाचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या दिवशी CM साहेबांनी मीटिंग बोलवतो म्हणले. काही शिष्टमंडळ गेले, आम्ही सुद्धा गेलो. कुणालाही ढुंकून त्यांनी पाहिलं नाही, दरवाजाच्या आत सुद्धा घेतलं नाही. ही आमची अवहेलना नाही का? आमचा अपमान नाही का? आज त्याच समाज बांधवांमध्ये हा मेसेज पसरवला जातो सत्ताधारी लोकांकडून की लिंगायत समाजासाठी अमृत योजनेचा लाभ मिळणार. काय मिळणार आहे? गाजर मिळणार आहे आपल्याला. आत्तापर्यंत जे मिळणार आहे तसंच गाजर आता ह्यापुढेही मिळणार आहे. संगणक कोर्स केलेल्या किंवा शॉर्ट हँड टाईप केलेल्या किंवा कुठल्या तरी प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना तिचं प्रमाणपत्र दिल्यानंतर डोमेसाईल आणि उत्पन्न दाखला बाकीची कागदपत्र दिल्यानंतर 6,500 रुपये मिळणार आहेत आयुष्यात एकदाच. पुन्हा कुठल्या योजनेचा लाभ त्याला घेता येणार नाही. तुम्ही हा शासन आदेश काढला नसता तरी आम्हाला ते मिळालं असतं ना. कारण अमृत योजनेची निर्मितीच हाच उद्देशाने आहे. कला कौशल्य विषयक प्रशिक्षण देणे. कुणाला देणे? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना. मग आम्ही सगळे खुल्या प्रवर्गातील आहोतच ना. मग हे हिंदू वीरशैव लिंगायत घालायचं काय संबंध आहे? लिंगायत ज्यांच्याकडे फक्त लिंगायत जातीचा उल्लेख आहे ते ह्या योजनेसाठी पात्र नाहीत का? हा GR काढून जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आमच्या समाजात दुफडी निर्माण करणे आणि लिंगायत समाजात पद्धतशीरपणे बाजूला ठेवणे ही एक धूर्त खेळी काही लोक खेळतात. आपल्या समाज बांधवांनी हुरळून जाऊ नये. प्रसिद्धीसाठी डिजिटल छापलो, बॅनर छापलो, अभिनंदन केलं, आभार मानलं, काहीही त्यातून निष्पन्न होणार नाही. ही फसवी योजना आहे, ही दिशाभूल आहे. म्हणून मी गाजर हा शब्द वापरला. ह्या विषयावर जाहीरपणे चर्चेची कोणाची तयारी असेल माझ्याशी किंवा कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांची तर त्यांनी तयार व्हावं. मी कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायला तयार आहे. मागच्या आठवड्यात 4-5 दिवस मी कंटिन्यू सामाजिक न्याय विभागात, नियोजन विभागात, मंत्रालयात थांबून सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ खुल्या प्रवर्गातील लिंगायतांना मिळावा या मागणीसाठी निवेदनं देऊन व्यवस्थित त्याचा ढाचा तयार करून ते करतो. श्रेय कोणाला जात आहे, कोण घेतं याचं मला देणं घेणं नाही. मी स्वतः डॉक्टर बसवराज बगले लिंगायत वाणी आहे. माझी पोटजात वाणी आहे. मी खुल्या प्रवर्गातला लाभ घेणार नाही. मला OBC महामंडळाकडून OBCच्या सवलती मिळतात ना. लिंगायतांमध्ये अनेक मागासवर्गीय 2-4 जाती आहेत. त्या लोकांना मागासवर्गीय महामंडळाकडून शासनाचे आर्थिक लाभ मिळतात. मग राहिला कोण? खुल्या प्रवर्गातील लिंगायत. त्यांच्यासाठी शासन काय देणार आहे?
शासनानं लिंगायत समाजाची फसवणूक थांबवावी ही कळकळीची नम्र विनंती आहे. आणि शासनानं धचा मा करून एखादा काहीतरी कागद आपल्यासमोर टाकला की आपण खुश होऊन अभिनंदन करत फिरतो, हे आपलं अज्ञान आहे. आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. नीट अभ्यास करा. 20 ऑगस्टचं जे शासन आदेश आहे सामाजिक न्याय विभागाचं आहे, महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय नव्हे, ते परिपत्रक नव्हे. ते काढलं नसतं तर अमृत योजनेचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे कालही मला फायदा मिळाला असता, आजही मिळेल, उद्याही मिळेल. मग आत्ता GR काढून आमची दिशाभूल करण्याचा उद्देश काय आहे, हा एक खूप मोठा पडलेला प्रश्न आहे. आमच्यात फाटाफूट करण्यासाठी सज्ज झालेली एक यंत्रणा आज गुप्त रीतीनं कार्यरत आहे. तुम्ही लिंगायत लिहू नका, हिंदू लिहा, तुमचा धर्म हिंदू आहे. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? आम्ही ज्या धर्मात जन्मलो, इबीत लावतो, लिंगपूजा करतो, लिंगायत आहोत, आम्ही लिंगायतच लिहिणार. कुठला उपटसुंब्या येऊन काहीतरी सांगितला म्हणजे ते आपण ऐकत बसणार आहोत का? मग दुसऱ्यांचा इंटरेस्ट काय आहे आमच्या समाजात येऊन खेळी करायचा? हिंदू लिंगायत लिहा म्हणून येऊन काही लोक सांगतात. प्रत्येक गोष्टीत सामूहिकरित्या सहभागी होऊन अशा भुलथापांना बळी न पडता आपण संघटित राहूया. शासनाकडून आपण आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करूया, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. शरणू शरणार्थी.